लहानपणी कारेट फोडणं म्हणजे एक खेळ वाटायचा, पण त्यामागे आहे खूप मोठा अर्थ. दिवाळीचा सण म्हणजे सकारात्मकतेचा उत्सव. पण या दिवाळीच्या उत्सवाची सुरुवात ज्या दिवसाने होते तो दिवस म्हणजे नरक चतुर्दशी. या दिवसाला एक खास पारंपरिक आणि आध्यात्मिक अर्थ आहे. पहाटे उठून अंगाला उटणं लावणे, स्नान करणे आणि कारीट नावाचे एक कडू फळ फोडण्याची प्रथा आहे. ही परंपरा आजही महाराष्ट्रात अनेक घरांमध्ये जपली जाते. पण तुम्हाला माहित आहे का, हे कारीट नावाचं फळ का फोडतात? हिंदू पुराणांनुसार प्रागज्योतिषपुरात एकदा नरकासूर नावाचा असुर राजा राज्य करत होता. भूमातेचा पुत्र असलेला हा राक्षस अत्यंत क्रूर आणि गर्विष्ठ होता. त्याने देव, ऋषी, स्त्रिया यांच्यावर अत्याचार सुरू केले. 16,000 राजकन्यांना बंदिवासात ठेवले. या अत्याचाराने संपूर्ण सृष्टी त्रस्त झाली होती. देवांनी श्रीकृष्णाकडे मदतीसाठी प्रार्थना केली. त्यानंतर कृष्णाने गरुडावर स्वार होऊन नरकासुराचा वध केला आणि सर्वांना मुक्त केले. नरकासुराने मृत्यूपूर्वी कृष्णाकडे एक शेवटची विनंती केली होती. ती म्हणजे आजच्या स्थितीला जो मंगल स्नान करेल त्याला नरकाची पीडा भोगावी लागू नये. कृष्णाने त्याला हा वर दिला. त्यानंतर अश्विन चतुर्दशी नरक चतुर्दशी म्हणून साजरी केली जाऊ लागली. या दिवशी कारीट फोडणं म्हणजे नरकासुराच्या वधाचं प्रतिकात्मक रूप मानलं जातं. कारीट हे कडू आणि कठीण साल असलेलं फळ म्हणजे जणू दृष्टतेचा नाश करणारा कटू अनुभव. पहाटे लवकर उठून तुळशी वृंदावनाजवळ डाव्या पायाच्या अंगठ्याने कारीट चिरडले जाते. कारीटाच्या कडूपणातून आपण आपल्या आयुष्यातील कटुता, मत्सर, नकारात्मकता फोडून टाकतो आणि अभ्यंग स्नानानंतर गोड फराळ, दिवे, आनंद यांचे स्वागत करतो.